गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल की आपण असं विचार केलेला की जर मार्केट खाली येत असेल तर मार्केट डायरेक्टली खाली येणार नाही, इझिली तुम्हाला तुमचे ट्रेड्स देणार नाही, तुमचं प्रॉफिट आहे तुमचं टार्गेट देणार नाही, ते तुम्हाला सतवेल, थकवेल आणि नंतर मग टार्गेट अचीव्ह करायला जाईल. पण त्याच्यामध्ये आपलं नुकसान होतं. ऍज अ बिगनर म्हणून आपलं खूप नुकसान होतं. मी काल क्लिअरली सांगितलेलं 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती की मार्केटला जर खाली यायचं असेल तर डायरेक्टली खाली येणार नाही, तो एक ग्रीन बनवून देईल, एक ग्रीन कॅन्डल बनवून खाली येईल. ठीक आहे. तर डेली चार्ट वरती जर आपण बघतोय, डेली चार्ट वरती जर बघत असू आपण, तर मार्केटनी एक सुंदर असा ग्रीन बनवलेला आहे. ह्याचा अर्थ काय होतो? ठीक आहे. आता मला काल कळलं होतं की 2 फॉलो कॅन्डल नंतर चौथी फॉलो कॅन्डल येणं जरा कठीण असतं, आणि त्यानंतर जर त्याला अजून खाली यायचं असेल तो डायरेक्टली खाली येणार नाही. कारण का तुमच्या डोक्यामध्ये बघा काय बसले, काल पण तुम्हाला ते सांगितलंय, तुमच्या डोक्यामध्ये, तुमच्या मनामध्ये, तुमच्या ध्यानामध्ये मार्केटनी काय बसवलंय? मार्केट खाली येते, चला खालच्या साईडला खेळूया. मार्केट खाली येते, चला खालच्या साईडला खेळूया. तिसऱ्या दिवशीवर मार्केट खाली येते, चला खालच्या दिशेला खेळूया. आणि एका दिवसामध्ये ह्या 3 दिवसाचं प्रॉफिट आज एका कॅन्डलमुळे तुमचं सगळं प्रॉफिट लॉस मध्ये कन्वर्ट झालं असणार. हे साहजिक आहे, कारण का तुमचा माइंड सेट जो आहे ना तो खूप स्ट्रॉंग पाहिजे. मार्केटमध्ये जर उतरायचं असेल तर आपला माइंडसेट, आपलं मन घट्ट करायला लागतं, आपले इमोशन्स स्ट्रॉंग करायला लागतात. ह्याचं कारण हेच आहे, मार्केट ह्यालाच ट्रॅपिंग बोलतात. मार्केट फसवतं तुम्हाला, लिटरली फसवतं. मग आपण फसायचं आहे का? नाही ना. आपल्याला आपल्या मेहनतीप्रमाणे, आपल्या एक्सपिरियन्स प्रमाणे, आपल्या नॉलेज प्रमाणे, आपल्या शिक्षणाप्रमाणे आपल्याला पुढे पुढे जायचंय. ग्रीन कॅन्डल बनणं स्वाभाविक होतं, काल मी सांगितलं होतं. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला शांतीने काही करायचं असेल तर शांतीने करा. दुसरी गोष्ट, जर 5 मिनिटाच्या चार्ट वरती येत आहे तर मार्केटने बघा काय केलंय, मार्केटने गॅप डाऊन दिला, वरती आला, परत खाली आला. ठीक आहे. आता बघा इथे जो हा जो भाग आहे ना, हा 10 सव्वा 10 साडेचा भाग आहे. कारण आपल्याला तेव्हा कळतं डायरेक्शन काय. जर कोणी इथे लॉंग केलं असणार तो नक्कीच प्रॉफिटेबल मध्ये आज त्याचा ग्रीन क्लोज झाला असेल. माझ्या पण खूप स्टुडंट्सनी, सगळ्या स्टुडंट नाही पण खूप साऱ्या स्टुडंट्सनी आज पॉझिटिव्ह मध्ये ग्रीन मध्ये क्लोजिंग केलेलं आहे. कारण का माहिती आहे, जर मार्केट वरती जात आहे आणि खाली येत आहे, मार्केट रेंज बाउंड बनलेलं आहे, डे हाय डे लो करताय, डे हाय डे लो करताय, तर कुठेच तोडत नाहीये. आणि जेव्हा मार्केटने डे हाय तोडलाय, डे हाय कधी तोडलाय बघा, 1 वाजता तोडलाय. आणि डे हाय तोडल्याच्या नंतर मार्केटने एकदा रेसिस्ट करून पुलबॅक घेऊन मार्केट वरती गेले. पुलबॅक काय असतं, रेसिस्ट काय असतं, आपण सेशन मध्ये शिकतोच, समजतोच. ठीक आहे. त्याप्रमाणे मार्केटनी बरोबर बिहेव केलं. ओके, मार्केटचं बिहेवियर म्हणजे काय, मार्केटची चाल, मार्केट कुठल्या दिशेने जाणार आहे ह्याची समज पाहिजे. ओआय ऑप्शन्स बघायचे आहेत तुम्हाला, बाकी इंडिकेटर्स बघायचे, चार्ट पॅटर्न्स बघायचे, कॅन्डल्स बघायचे, ह्याने तुम्हाला बेसिक नॉलेज येणं खूप जरुरी आहे. फक्त सायकोलॉजिकल ट्रेड करून काहीच फायदा होत नाही. त्यासाठी तुम्हाला बाकीचे इंडिकेटर, चार्ट पॅटर्न्स, प्राइस एक्शन्स या सगळ्या गोष्टी शिकणं खूप जरुरी आहे. ठीक आहे. त्यासाठी मी सांगतो की मार्केटमध्ये एक आता सपोर्ट निर्माण झालेला आहे. 15 मिनिटाच्या चार्ट तुम्हाला अजून काय काय दिसतं का बघायचंय. बघा, अभ्यास कसा करा, 5 मिनिटं, 15 मिनिटं, 1 तास आणि 1 दिवस, म्हणजे 5 मिनिट्स, 15 मिनिट्स, 1 आवर आणि डेली टाइम फ्रेम मध्ये काम करायचंय. ठीक आहे. असं बघायला गेलं ना तर 15 मिनिटाच्या चार्ट वरती जर मी बघत असेल, अजून जरा छोटं करत असेल, तर मार्केट खूप वरनं आलेलं आहे. अजून किती वरनं आलेलं जरा बघूया आपण. ओके, हा जर पॉईंट पकडतोय तर 25,600 आहे. आता बघा, नीट बघा, याला सायकोलॉजिकल ट्रेड बोलतात. मार्केटनी एक 25,600 वरनं आता मार्केट बरोबर 24,600, म्हणजे 1000 पॉईंटचा मार्केटनी फॉल दिलेला आहे. कधीपासनं? जून या जुलै पकडा, जून 30 पकडा, तर पुरा महिनाच पकडा, आणि 29 पुरा महिन्यामध्ये 1000 पॉईंटचा रॅली मार्केटने दिलेली आहे. ठीक आहे. आता कोणी किती कमवले नाही कमवले हा विषय नाहीये, आपण किती ज्ञान ह्याच्यातनं प्राप्त केला, या आपण ह्याच्यातनं किती संध्या प्राप्त करून प्रॉफिटेबल राहिलो,
हे खूप इम्पॉर्टंट आहे की आज आपण काय मार्केटमधनं घेऊन जातोय, जे उद्या आपल्याला कामाला येणार आहे या परवा कामाला येईल. बघा मार्केटचा प्रत्येक मिनिटं, 5 मिनिटं, 10 मिनिटं, पुरा दिवस जर तुम्ही मेहनत करताय तो वाया जात नाही, कारण का तो तुम्हाला एक्सपिरियन्स भेटतोय आणि एक्सपिरियन्स घेऊन तुम्ही तुमची संधी साधू शकता. आता नीट आहे का, 15 मिनिटामध्ये मार्केटनी एक खालचा फ्लो दिला, नंतर मार्केट साइडवेज झालं. नीट बघा, साइडवेज झालं, नंतर परत मार्केटनी खाली येऊन मार्केटनी खूप दिवस साइडवेज राहण्याचा प्रयत्न केलाय. म्हणजे कधी बसणं बघा, 15 बसणं 23 पर्यंत, आणि मार्केट परत आता एक फ्लो देऊन बॉन्ड झालेला आहे. आता बॉन्ड झालाय की नाही झालाय मला माहिती नाहीये, काय सांगू शकताय, कारण का तो इकडनं असं होईल तर मी सांगेन सस्टेन झालाय या बॉन्ड झालाय. ठीक आहे, तर ह्याला बॉन्ड बोलू शकत नाही. तुम्ही पॉझिटिव्ह पटकन होऊ नका, मार्केटमध्ये नेगेटिव्ह पणा अजूनही आहे, कारण मार्केट त्याच फ्लो येते. तर नीट बघायची गोष्ट अशी आहे की 1, 2, आता तिसरा होणार आहे का, बिकॉज मार्केट ऑलवेज रिपीट हिस्ट्री हा विषय खूप खोल आहे, त्यामुळे हा बघणं खूप जरुरी आहे. आता खूप लोकांना काय काय दिसतंय, वेगळ्या प्रकार दिसत असेल, कॅन्डल्स चार्ट दिसत असेल, तर त्यांनी त्याप्रमाणे काम करावं. आपण कसं काम करतोय या आपल्याकडनं काय चुका होत आहेत की नाही होत आहेत ह्या बघणं खूप जरुरी आहे. ठीक आहे, आता डेली वरती बघूया आपण, 1 हवरती बघूया. तुम्ही 1 हवरती जर बघाल, नक्कीच बघाल, तर मार्केटमध्ये खूप सारे रेसिस्टन्स, खूप सारे सपोर्ट्स आहेत. इथे एक आहे आणि इथे एक आहे. ठीक आहे, परत इथे एक मी पकडू शकतो. ठीक आहे, असं बघायला गेलं आता 1 हवर चार्टवरती मार्केटनी फॉल देऊन सस्टेन झालाय, फॉल देऊन सस्टेन झालाय, फॉल देऊन सस्टेन व्हायला चाललाय. ठीक आहे, इकडनं नवीन एक सुरुवात आहे. बघा इकडनं मार्केट जर हा पॅटर्न फॉलो करायचा असेल त्याला खालच्या साईडला, तर इथे सस्टेन होणं जरुरी आहे. म्हणजे 1-2 दिवस तो सस्टेन होईल. म्हणजे समजा आज 29 तारीख मंगळवार आहे, तर उद्या 30 तारीख आहे, गुरुवारी 31 तारीख आहे, तो 2 दिवस या हा हप्ता तो सस्टेन होईल आणि त्यानंतर ही लेवल तोडून मार्केट खाली येण्याच्या दिशेने जाईल. पहिला मुद्दा हा. आणि जर मार्केटला तसं नाही करायचं असेल तर मार्केटला काहीतरी इथे सस्टेन करून वरच्या लेवलला जाणं जरुरी आहे. ठीक आहे, आता वरच्या लेवलला जाणं जरुरी म्हणजे काय, डेली वरती या. मग बघा अभ्यास असा करा, डेली वरती तुम्हाला जर मार्केटची पॉझिटिव्हनेस बघायची असेल तर नक्कीच ह्या 3 कॅन्डल पुऱ्या खाल्ल्या पाहिजेत म्हणजे इकडनं रेड ग्रीन करून मार्केटनी हे तोडलं पाहिजे. कुठली लेवल आहे, तर 25,200 ची लेवल आहे. पण त्या अगोदर आपल्याला ह्या जे लेवल्स आहेत, ह्या ज्या कॅन्डलच्या हाय आहेत त्या पण तोडणं जरुरी आहे. बघा इथे 25,000 ची लेवल आहे, काय इथे 24,880 लेवल आहे. जर मी 5 मिनिटामध्ये बघत असेल, 5 मिनिटामध्ये बघत असेल, तेव्हा मी ते 25,880 ची लेवल टाकूनच ठेवलेली आहे. म्हणजे मला डेली वरती 1 हवर होती, 15 मिनिटं वरती मला एक लेवल जी भेटते ती 5 मिनिटावरती खूप क्लिअरली दिसते. त्यामुळे उद्या जर मार्केट काही नाही करत आहे तर खूप चांगलंच आहे, परवा पण मार्केट काही करत नाही तर खूप चांगलंच आहे, कारण का मार्केट त्याच प्रवाहामध्ये चाललेलं आहे. एक खाली फ्लो देतोय, सस्टेन होतोय. सस्टेन होणं म्हणजे एका जागेवरती थांबणं या साइडवेज जाणं, परत मार्केट खाली येतंय, सस्टेन होतंय. आता मार्केट खाली येऊन सस्टेन व्हायला चाललंय, पण हे जे सस्टेन व्हायला चाललंय ना, तो हा पहिला भाग झालाय. दुसरा भाग, तिसरा भाग, या समजा एक हफ्ता, जसं गेल्या हप्त्यात एक हप्ता मार्केट 4-5 दिवस सस्टेन झालेलं या साइडवेज झालेलं, तसं ह्याला होऊ दे. बघा मार्केटचा एक आहे ना भाग असतो, तो त्याला कम्प्लीट करू दे, त्यानंतरच तुम्ही काहीतरी डिसिजन करा. तुम्ही फक्त घ्यायचं काढायचं असं करू नका. बाकी डेली डेली आपण व्हिडिओ बनवत आहे त्याप्रमाणे तुम्ही जर ट्रेड करत असाल छोटे मोठे 20-30 पॉईंट, तो उत्तम आहे. 50 पॉईंट 100 पॉईंट हा गेम खूप मोठ्या लोकांचा आहे, आपला तो विचार पण नाही करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला कमी 2-3 वर्ष मार्केटमध्ये द्यावेच लागतील, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाहीये. तुम्ही उद्याच बोलाल की मला 50 पॉईंटचा गेम भेटेल, तर असं नाहीये. त्या 50 पॉईंटसाठी तुम्हाला 5 वर्षाची मेहनत करायला लागेल साहेब. ठीक आहे, त्याप्रमाणे आता उद्या काय मार्केट करतं हे खूप इम्पॉर्टंट आहे. उद्या पण मार्केटनी माझ्याप्रमाणे मी अजून जरा लेवल्स पुढे घेतोय. बघा आपल्या लेवल्स लागलेलेच आहेत, त्यामुळे अभ्यास करणं खूप इझी जाते. तर आता मी ही लेवल काढतो, हा वरचा हा पण पॅटर्न काढतो, सेव्ह करतो. ठीक आहे,
कारण का हाच विषय आपल्याला उद्या पण कामाला येणार आहे. ठीक आहे. आता विषय काय, जर मार्केटला खाली यायचंय, नीट ऐका, जर मार्केटला खाली यायचंय तर मार्केटनी ही लेवल तोडणं खूप जरुरी आहे. कुठली? 686, म्हणजे लगभग 24,600ची लेवल तोडणं जरुरी आहे. तर मी समजतो 600ची नाही, एक राऊंड फिगर म्हणजे 580च्या खाली मी सेलिंग करेन आणि माझे टार्गेट मग लगभग 125-150 पॉईंटचे असतील. या उद्या मला वरच्या साईडला खेळायचं असेल तर मी उद्या 880च्या वरतीच काय करायचं असेल तर मी करीन. नाही तर मी उद्या मार्केटला फक्त बघीन, समजीन, शिकीन आणि शांतीने मार्केटला टेक्निकल वरती अनालाइज करेन. हाच भाग असतो जेव्हा तुम्हाला थांबायचं असतं. हीच वेळ असते जेव्हा तुम्हाला काहीच करायचं नसतं. मार्केटमध्ये हर एक मिनिटाला तुम्हाला संधी भेटते, बरोबर आहे, पण थांबणं कुठे आहे, केव्हा थांबायचं हे तुमच्या हातात आहे. म्हणून मी बोलतो की आता थांबा, मार्केटला एक दिशा घेऊ दे, मार्केट एक रेंज तोडून बाहेर येऊ दे, तेव्हाच कुठेतरी पैसा बनेल. मार्केट रोज पैसा देईल असं होत नाही. जर रोज ट्रेडिंग वाला कोण बोलत असेल की मी रोज 5-10 हजार 500 कमवत असेल तर चुकीचं आहे. असा कुठलाच ट्रेडर एवढा मोठा नाही आहे की तो रोज कमवतोय. त्यासाठी थांबा, थांबणं पण जरुरी आहे. कारण का जेव्हा तुम्ही थांबाल ना तेव्हाच पुढचा जो पट्टा आहे या पुढचा प्रवास आहे तो तुम्ही डबल ताकदीने करू शकाल. वरची बाजू या खालची बाजू. ठीक आहे. तर उद्या परत ऐका, उद्या मार्केट जर या रेंज मध्ये राहत असेल तर मला उद्या इंटरेस्ट नाही, माझा नो ट्रेडिंग झोन या मला इंटरेस्ट नसेल, मी फक्त शिकेन. आणि जर मार्केट 580ची लेवल या 880ची लेवल तोडत असेल तरच मी काहीतरी करेन, या फिर मार्केटला उद्या मी सोडून देईन. ठीक आहे. आजचा व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद. तुमचा उद्या दिवस शुभ राहो. तुम्हाला काही क्वेश्चन असतील, प्रश्न असतील, तुम्ही माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती प्रश्न विचारू शकता. आपले न्यू सेशन्स 10 ऑगस्ट पासून चालू होत आहेत. जर कोणाला इंटरेस्ट असेल तर त्यांनी मला व्हॉट्सअपद्वारे मेसेज करा आणि इन्फॉर्मेशन तुम्ही प्राप्त करू शकता. धन्यवाद. गुड नाईट.